हॅलो, वेलकम टू माय ब्लॉग. तर तुम्हाला वाटत असेल की हे का करतोय, हा कसा का यूट्यूबवरती आला, ये आप किस लाईन में आ गए. तर असं झालं की खूप वर्षांपासून माय मेन सोर्स ऑफ एंटरटेनमेंट इज यूट्यूब. मी नेटफ्लिक्स वगैरे, ॲमेझॉन प्राईम वगैरे एवढं काय बघत नाही. तर मी कधी टी व्ही ऑन केला तर मोस्टली ते यूट्यूब असतं, बिकॉज ऑल सॉर्ट्स ऑफ कॉन्टेंट्स आर प्रेझेंट देअर. तर असं वाटायला लागलं की खूप वर्षांपासून व्लॉगिंग स्टार्ट करायचं होतं. म्हणजे मला ती प्रोसेस आवडते अँड आय वॉन्टेड टू बिकम अ पर्सन हू कन्झ्युम्स टू अ पर्सन हू कॉन्ट्रीब्युट्स टू यूट्यूब. अँड ती प्रोसेस आवडते. व्हिडिओ काढायला आवडतात आणि मग त्यानंतर एडिट करायला आवडतात. सो आय वॉज लाईक, वाय नॉट स्टार्ट दिस. आणि मग असं वाटलं की कुठून स्टार्ट करायचं, कधी स्टार्ट करायचं. बट लाईक आता असं झालं की मागचं वर्ष पूर्ण एकदम हॅक्टिक होता. पूर्ण लग्न होतं, शॉपिंग असायची, पूर्ण दगदग होती. आणि फायनली आता आलं बँगलोरमध्ये, ट्रान्सफर झाली, सगळं सेट झालं. सो आय वॉज लाईक, आता काय. सो नाव आय फेल्ट लाईक नाव इज द परफेक्ट टाइम टू स्टार्ट दिस. आणि मग स्टार्ट करायचं. आणि मग आता नंतर विचार आला की कुठल्या लँग्वेजमध्ये स्टार्ट करायचं. तर मेरा हिंदी थोडा टेढ़ा मेढ़ा मुंबई स्टाईल वडापाव खानेवाला हिंदी आहे. तर त्यासाठी बोललो, ज्या लँग्वेजमध्ये आपण एकदम जास्त कम्फर्टेबल आहोत, दॅट इज मराठी अँड इंग्लिश, त्यामध्ये आपण ब्लॉगिंग स्टार्ट करूया. तर मग स्टार्ट करायचं. सो हाय, वेलकम टू माय ब्लॉग. कधी असं वाटलेलं नव्हतं की हा दिवस येईल, बट हा दिवस आलाय. सो अँड आय फील गुड अबाउट इट. आताच सुप्रियाचा वरून कॉल आला, कुठे आहे, अजून काय करतोय खाली. ते बोलला, रुक मेरे को 15 मिनिट दे, आता. तर आता अशी सिच्युएशन आहे की ऑलमोस्ट 1 इयर झाला, 1+ इयर झाला. एंगेजमेंट झाली, त्यानंतर लग्न झालं आणि लग्नाची शॉपिंग आणि सगळं ते हॅक्टिक होतं पूर्ण वर्ष. त्यामुळे कुठे ट्रिप वगैरे जास्त करता नाही आली. आणि त्यानंतर लग्नानंतर लगेच इकडे आलो, बँगलोरला आलो. बँगलोरमध्ये पण एकदम दगदग होती. सगळं मुंबईवरून सामान आणायचं होतं, गाडी पण इकडे आणायची होती. तर मग खूप हॅक्टिक होतं. अँड इकडे आल्या सुप्रियाचा सीझन स्टार्ट झाला, बिकॉज टॅक्स US टॅक्सेशनमध्ये काम करते. जर टॅक्स सीझन चालू झाला तर मग ऑलमोस्ट 2 महिने कुठे जाताच नाही आलं. पूर्ण वीकडेज, विकेंडमध्ये पण घरीच असायचो. तर फायनली सुप्रिया आणि सुप्रियाच्या सगळ्या फ्रेंड्सचा, जी लोक इकडे बँगलोरमध्ये आहेत, सगळ्यांचा टॅक्स सीझन संपलेला आहे. सो युअर लाईक, इधर तो प्लॅन करते. हिंदी आली मध्ये थोडी सो कुछ तो प्लॅन करते. तर बोला, चल ठीक आहे. सो वी रिअलाइज की आपण बँगलोरमध्ये, आणि बँगलोरवरून तमिळनाडू, केरला हे सगळं जवळजवळ आहे. तर लेट्स स्टार्ट विथ पॉंडिचेरी. माझी आयडिया नव्हती, सुप्रिया आणि सुप्रियाची फ्रेंड्सची आयडिया होती. बट आय वॉज लाईक, चलेगा. बिकॉज गाडी आणताना, मुंबईवरून आणताना, इट वॉज लाईक 24 hours ऑफ ड्राईव्ह. सो ते मॅनेजेबल होतं. माझ्या भावाने आणि मी 50% चालवून आणली इकडे. बट ती राईड खूप एन्जॉय करेन. माझी लाईफमधली फर्स्ट राईड होती इकडे. 1000 किलोमीटर्स चालवलेले, खूप मजा आली. पण त्यानंतर माझी थोडा चूल हो गया की और ड्राईव्ह लंबा करणे का. तर तसं. तर मग पॉंडिचेरी उद्या गाडी घेऊन चाललो. तर मग ऑलमोस्ट 6 hours ड्राईव्ह आहे. मजा करूया. गाडी फुल आहे. देर आर 5 people. तर मजा येईल. सो आता आलो बाहेरून, पेट्रोल फुल केला, हवा भरली, PUC संपलेला, PUC एक्सपायर झाला, PUC काढला, अँड कार इज रेडी फॉर टुमॉरो. उद्या जाऊया पॉंडिचेरी. 4 days ऑफ ट्रिप, मजा येईल. अँड आय फेल्ट लाईक दिस वॉज द पॉइंट वेअर वी शुड स्टार्ट व्लॉगिंग. तर मजा येईल, कॅप्चर करूया. आता किती टाइम हे करणार, व्हॉट वुड बी द कन्सिस्टन्सी, हफ्त्यामध्ये एकदा टाकणार की फक्त ट्रिपवर गेलं टाकणार, काही माहीत नाही. बट करायचंय, बिकॉज प्रोसेस मजा येते. आणि तुला असं वाटेल की वाय नॉट रील्स वगैरे काय नाही म्हणत. मला रील्स नाही आवडत. माझ्या फोनमध्ये इंस्टाग्राम, स्नॅपचॅट हे सगळं नाही आहे. ते 30 seconds स्क्रोल करत बसा, डूम स्क्रोलिंग मला नाही आवडत. आणि 30 seconds एकदा असं बघितलं की 30 seconds नंतर तुम्ही ते विसरतात, कोणाला काय लक्षात नाही. वेअरएज
लॉंग फॉर्म कॉन्टेंट, फॉर एक्झाम्पल 30 मिनिट्स व्हिडिओ, 15 मिनिट्स व्हिडिओ, पीपल रिमेंबर दॅट. आणि तो फॉर्म मला आवडतो. आणि सो या दॅट्स वाय आय वॉन्टेड टू कंट्रीब्यूट टू यूट्यूब. सो या इंस्टाग्राम रील्स वगैरे नाही आवडत, त्यावेळेस यूट्यूबवरती होते. आणि सगळे लोक असे बसतील टी व्ही समोर, बघतील, थोडं एंटरटेनमेंट भेटेल. आणि मला असं हे ना दाखवायचं अरे पॉन्डिचेरी को कैसा जाते है, कौन सा रूट पकडे, काय ना दाखवायचं. उधर क्या क्या देखने लायक है, 5 प्लेसेस टू विजिट इन पॉन्ड, मला काय नाही करायचं हे सगळं. मला फक्त माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. सो दॅट्स वाय आय वॉन्टेड टू स्टार्ट व्लॉगिंग ऑन यूट्यूब, सो दॅट ती प्रोसेस खूप मजा येईल आय फील करायसाठी. सो या तर हे कधी शूट करणार आणि कधी एडिट करणार आणि कधी तो पब्लिश करणार काय माहीत नाही, बट या ट्राय करूया. सो या दॅट्स इट. ठीक आहे, भेटूया उद्या सकाळी. बाय द वे व्लॉगिंगसाठी हा माउंट वगैरे मी घेतला, त्या झेप्टोवरून ऑर्डर केला. तो बोललो आज से व्लॉगिंग करणार आहे. आणि हा जाऊया उपर. आणि भेटूया उद्या. बाय. हॅलो, गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजले आहेत 9. प्लॅन होता 8 वाजता निघायचा. इनिशियल प्लॅन होता 7 वाजता निघायचं. सगळ्यांनी प्रपोज केलं 7चे 8 करूया. 8चे झालेत 9. आणि आता अजून 2 प्लेसेस अजून पिकअप आहेत. एक फ्रेंडला एकाकडून पिकअप करायचं आहे, दुसऱ्या फ्रेंडला. अजून 2 फ्रेंड आहेत, त्याला पिकअप करायचं आहे. हाय अजून तासभर तरी आहे अजून बँगलोरमध्ये. Bro. Say hi to my vlog. No. So आपला झालाय फर्स्ट पिकअप. हा आहे आमचा फ्रेंड अनिकेत. अनिकेत हाय बोल. अनिकेत खूप मस्त रील्स बनवतो. त्याला इंस्टाग्राम वरती फॉलो करा. मी त्याचा हँडल टाकेन याच्यामध्ये. एका व्यक्तीला खूप हसायला येते. गेली फ्रेमच्याच बाहेर गेली. फारच लाजरी बायको आहे माझी. ठीक है. तेरे कॉन्फिडेंस किधर से आता रे भावेश? कॉन्फिडेंस का क्या सवाल है? बड़बड़ कुछ नहीं है, सिर्फ वो लगने का और बड़बड़ करने नहीं का. कर सकती मैं. अभी देखो क्या लगता है, ये पूरा नहीं जा रहा इसलिए तेरा ब्लॉगिंग चैनल नहीं है. है, ये पूरा नहीं. सुप्रिया बता दे वो खाने में क्या खाने नाश्ते में. तू मेरे को बात ले ना यार. गाईस, आम्ही आता फ्रेंच कॉलनी मधून निघतोय. सुप्रिया आहे साऊथ इंडियन. हा, तर तिला खायचं आहे. गॅस कर तिला काय नाश्ता खायचा असेल. 2 मिनिटं देतो. इडली वडा इडली डोसा. वड़ा मसाला डोसा. ये भी ये लोग भी बोलने आते हैं पीछे से. मेरे को मालूम है अभी वो तो भी बकरे लोग हैं कि कुछ ना कुछ के पीछे मसाला बैठ डोसा. मैं कल रात से ये सोचा था कि बुर्जी पाव खाएंगे सुबह, और मेरे को ये भी पता था सुबह यही बोलेगी डोसा खाना है. इसको देख. और थर्ड पर्सन नहीं आया वाला. आ गया. जरूरत नहीं है, बस हो गए लोग. चालू नहीं था क्या? नहीं अब once more. हर्षित once more. Let's go, crazy man, let's go. तर वाजलेत किती? 12 वाजलेत. आयुष्याचे पण 12 वाजलेत. 12 वाजले. तर टार्गेट आय थिंक सो हाफ वे रीच व्हायला पाहिजे होते, बट ठीक आहे. ज्या प्रकारे केले सकाळपासून
आता आहेत 5:30 तास. बघा अनिकेत मोहिते आलेला आहे आपल्या सोबत. तुम्हाला कसं वाटतं? जाऊया आता बघूया पॉंडिचेरी बघूया जाऊन कसं वाटेल आता. अरे बट तू त्याला तुम्हाला का बोलतो? ते येणारे नव्हते, अच्छा आम्ही आणलंय त्यांना. खेचून आणलेलं आहे. काय कसं ब्लॅकमेल केलं ते तरी सांगा. ते रात्री कॉल केला आणि ते बंद होते. त्याचमुळे ते म्हटले की हा मी येतो. सकाळी हो. कॉल करा. चलो. एक वाजलेला आहेत आणि अजून 5 आवर्स आहेत अजून पॉंडिचेरीला पोचायला. अर्धा तास 1 तास मॅकडी मध्येच जेवण केलेलं आहे. बघूया. तर जेव्हापासून बँगलोरवरून निघालो तर बेलंदूर एरिया आय थिंक सो तिकडून चाललेलं होतं. सो अजूनपर्यंत असं काय प्रॉपर नॅशनल हायवे नाही भेटला. ओल्ड हायवेनेच जातं, त्यामुळे स्लोली चाललं. गाडी कशी फास्ट पळत नाही, ट्रॅफिक आहे, नॅरो रोड आहे, हळूहळू हळूहळू चाललं. हसीना बड़ी सुंदर सुंदर मैं देखने लगा उसके नशे में बिन पिए बहका सुंदर सुंदर वो गाना किसी को पीस गाड़ी अपनी किधर किधर जा रही है? महाराष्ट्र से कर्नाटक, अभी कर्नाटक से तमिलनाडु जा रही है. My God, that's awesome! ब्रँड न्यू न्यूज Yeah. बेकार गरमी, गाडीच्या बाहेर उतरायचं पण मन नाही करत आहे. एवढी बेकार गरमी. आधीच सांगितलेलं सगळ्यांनी की जातील तमिळनाडूला तर भेटेल खूप गरमी. बट चरब्या ठीक आहे, बट हाफवे कव्हर केला बँगलोर वरून, अजून हाफवे बाकी आहे. चलाने देते उसको. RS और T से कुछ भी वर्ड नहीं बोलेंगे. RS और T, ठीक है? ये तीनों से स्टार्ट होने वाला वर्ड नहीं बोलेंगे. ग्रीन एप्पल. एक्चुअली ग्रीन का एप्पल बोल सकता था. हाँ, ग्रीन एप्पल है ना. अच्छा, क्या बोला तूने? फादर एग्री. She's buying time. She's buying. मैंगो. जूस. मेलन. लगे सीधा. वाटर. Cap. RS और T. रुक RS और T ये छोड़ के बोलेगा. पंप बोला ना. हाँ. नहीं वाटर बोल रहे. बोला. क्या बोला? वाटर. कह रहे थे अपने वो ऑर्डरिंग में क्या कह रहे थे वो चलने वाले हो गया कुछ रहता. मत बोल. नहीं बोलूंगा भाई. अरे ठीक है, चल बिस्लरी मेरे को नहीं देना. brand. कोच. ये देखो, उसको फोकस करने देते रास्ते पे. नहीं चलेगा. वो स्पीड ब्रेकर है. कोच मैंने ब्रांड का नाम बोला. ब्रांड का brand. पर्स. हम गरीब हैं. लेडीज पर्स हो गया ना. बोला पर्स. Out.
हो गया ना तो अरे मैंने सुना नहीं 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 होना चाहिए चल ठीक होगा लेडीज लिपस्टिक भावेश बोल अरे लोग बोलने देना ब्रो, सोचने देना. इतना टाइम क्यों लगता है सोचने को? होता ना वो मल्टीटास्किंग कर रहा है. लेडीज. फिर से बोलो लेडीज एनीथिंग यू कैन से. अभी बोला ना बहुत मालूम. लेडीज. कुछ भी चलता है कनेक्टेड. एनीथिंग. वेजिटेबल्स. क्या बोला? कटर कटर. थर्मोकॉल. गया गया गया. पकड़ा ही नहीं तुम लोग अरे मैं गाड़ी चला. चू चू ना चू ये वो स्टार्ट कर फेस नोटिस सोचने थे ना. कुछ नहीं तो नहीं नहीं चुप. इंजन. पेट्रोल डीजल कूलेंट. क्या बोला? कूलेंट चेक करने का ना गाड़ी का. वन वर्ड प्लीज वनवाडी है बेडरूम. लाइट्स डोर टेबल. गया चलो फटाफट खेलते ना रेडी लायन. लायन लायन लायन. केज. गाड़ी चला रहा ना वो. उसमें तो कुछ भी हो सकता है. बोल ना मंकी. क्यों कोई? अरे आरएसटी में एमआर है क्या? बनाना चिप्स पोटैटो. सोच के कर रहा. राइस अभी कहीं ना फटाफट आया आरएसटी आरएसटी आरएसटी. नहीं बोलने का. पोटैटो फ्राइज बर्गर. किंग क्वीन जोकर. डायमंड रिंग पता था मुझे पता था पता था उसके लिए बोला जीप. ऑटोमोबाइल इंजीनियर. कॉलेज यूनिवर्सिटी एग्जाम. पेन. पैड राइटिंग राइटिंग. अभी तो भावेश टॉकिंग ही बोलेगा ना. इसको पसंद है तो गाड़ी चला रहा है. मैं बोलेगा इंक. सोच के बोला ये वाला क्या बोला? करे ना इरेजर. कसम. स्केल बोलने वाले को. इरेजर. बैग बैग पैक ये क्या होता है? बैग को पैक करता ना बरोबर है नहीं होएगा ना मेरे हिसाब से तो गलत गलत है होल कटर. पॉट होल कटर. बैग यस कुछ तो फेंका था ये. मैं खुद क्या बोल रहा हूँ छोड़ना बट मैंने ऐसा मारा. साइड कर दे ये तिरुवनामलाई. आगे आगे 600 kilometers done.
बाल्कनी पण आहे. नंबर 2 दाखवतो. Bedroom number 2. Hello. सो या बट एनिवे पोचलो घरी आणि ऑन द वे खूप सारे कॅफेज बघितले इकडे. खूप आहेत, भयंकर कॅफे आहेत. सो आज डिसाईड केलं की घरी चेक इन केलं आहे. इट्स अन एअरबीएनबी. तर मस्त एअरबीएनबी आहे, एस्थेटिक आहे, कोझी आहे, एअर कंडिशनर पण आहे, सो बेटर आहे, गरम नाही होणार. सो आम्ही डिसाईड केलं आता बाहेर जाऊया आणि कुठल्या तरी कॅफेमध्ये काहीतरी खादाडूया. बिकॉज सकाळी फक्त मॅकडी खाल्लेलं सकाळपासून. खादाडूया आणि नंतर बघूया, नंतर डे एंड करूया. सो या, दॅट्स इट. या सो कॅफेचा प्लॅन कॅन्सल झाला बिकॉज भूक लागली आहे. रात्रीचे 8 वाजलेत. तर इकडे एक फेमस फिश फूड हाऊस आहे. खूप सारे फिश फूड हाऊसेस फेमस आहेत इकडे. आम्ही बोललो ऑथेंटिक फिश फूड खाऊया. पोकळ आहे. पोकळ मतलब आतून पूर्ण एम्प्टी आहे. क्रॅब एवढी मजा नाही आहे. टेस्ट खूप चांगले. स्वीट मसाला, प्रॉन्स मसाला, प्रॉन्स मसाला अँड राईस. कॉन्टेंट तो मेरे को भी मोटिवेट नहीं करोगे रे तुम लोग. प्रॉपर तमिळ ग्रेव्ही. अँड वन गुड थिंग इज ह्यांचा जे कढीपत्ता आहे तो खायचा मन करतं ना. तर आपण कसं मुंबईमध्ये कढीपत्ता बाहेर काढतो, इकडे कढीपत्ता खातोय तर मजा येते. गिफ्ट आया कढीपत्ता as you loved it, right? Honest reviews. It was very good. Food was very good, very tasty. Please try chicken, chettinad. Chettinad. Prawns chettinad. Very spicy, but मजा. Sorry, Pablo.